सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, शिस्त, वेळ आणि कंपाऊंड इफेक्ट या सर्वांची सांगड म्हणजे SIP. इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क डेफिनेटली आहे, पण रिस्कला आपण कसं कमीत कमी करत जातो तर त्याचं बेस्ट पार्ट आहे SIP. दर महिन्याला छोटी छोटी अमाऊंट मी परचेस करतोय, दर महिन्यात छोटी छोटी अमाऊंट मी गुंतवत जातोय, मला युनिट्स माझे वाढत जात आहेत आणि नंबर ऑफ युनिट्सचा हा खेळ आहे. जेवढे मॅक्झिमम माझ्याकडे युनिट्स असतील तेवढी माझी वेल्थ जास्त. लोक आज विसरले असतील, पण मी कोविडचं उदाहरण देतो. कोविडमध्ये बऱ्याचशा लोकांना इमर्जन्सी फंडची माहीत पडलं होतं, जॉब गेले होते, सगळं बंद झालं होतं, तेव्हा इमर्जन्सी फंडची व्हॅल्यू कळली होती. आज परत इमर्जन्सीकडे थोडं दुर्लक्ष केलं जातं, डायरेक्टली इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली जाते आणि मग इमर्जन्सी आली की मग ह्या स्टॉप केल्या जातात. गोल असायला हवा, मग SIP फेल होणार नाही. तुमचं लॉंग टर्म असायला हवं, मग SIP फेल होणार नाही. डोक्यात श्रीमंती भरवण्यासाठी उगाच काहीच्या काही प्रॉमिस द्यायचं, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की 5,000 भरायला सुरुवात करा, व्हा तुम्ही करोडपती. दर 10 वर्षामध्ये आपल्या उत्पन्नामध्ये आणि आपल्या खर्चांमध्ये एक झिरो ऍड होत जातो आणि SIP ने तुमचे सर्व स्वप्न साध्य होऊ शकतात. नमस्कार, अर्थकट्ट्याच्या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर आपण नेहमीच अर्थविषयक बाबींवर गप्पा मारत असतो आणि आता आपण नव्याने पॉडकास्ट सुद्धा सुरू केलेला आहे आणि आज अशाच एका अर्थविषयक बाबीविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रशांत महाजन सर. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर महाजन सरांची ओळख सांगायची झाली तर सर समृद्धी इन्व्हेस्टमेंटचे सर्वेसर्वा आहेत आणि सरांनी सर्वसामान्य माणसाला करोडपती होण्याचं स्वप्न हे दाखवून दिलंय. त्यासाठी त्यांनी मदत केली आहे आणि मदत करून त्यांनी हे स्वप्न पूर्ण करायला त्यांनी पाठबळ सुद्धा दिलेलं आहे आणि अनेकांची स्वप्न पूर्ण देखील झाली आहेत. त्याच्यामुळे आज महाजन सरांसोबत चर्चा करून सर्वसामान्य माणूस सुद्धा कसा करोडपती होऊ शकतो आणि त्यासाठी SIPचा काय त्याच्यामध्ये मुद्दा असला पाहिजे किंवा SIP ही का सुरू केली पाहिजे, SIP किती काळासाठी सुरू केली पाहिजे, कधी सुरू केली पाहिजे आणि SIP बद्दल अनेक म्हणजे अनेक आपल्याला मनात अशा शंका असतात की खरोखर SIP सुरू केली पाहिजे की नाही आणि केली तर ती कधी केली पाहिजे, ती रिस्की आहे का. तर याच सगळ्या गोष्टींवर आज आपण महाजन सरांसोबत चर्चा करून या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मला हे विचारायचं आहे की SIP म्हणजे नक्की काय प्रकरण आहे. ओके, आपण ना बरेच पॉडकास्ट बघतो किंवा बऱ्याच लोकांनी आपल्या व्ह्युअर्सने बघितलेलं असतं की SIP करा, करोडपती बना, श्रीमंत होण्याचे सगळे स्वप्न आपल्याला. तर आज आपण अगदी बेसिक बाबींबाबत सुरुवात करूया. SIP म्हणजे काय, तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आपण बऱ्याचदा हे ऐकतो की 5,000ची SIP पुढचे 25 वर्ष करा, 12% रिटर्नने आपण 25 वर्षांनंतर करोडपती बनवू शकतो. हे जे म्हटलं जातं त्याच्यात महत्वाचं काय आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, शिस्त, वेळ आणि कंपाऊंड इफेक्ट या सर्वांची सांगड म्हणजे SIP. आणि हे केलं तर आपण डेफिनेटली करोडपती बनतो. बऱ्याचदा होतं काय, फक्त ऐकलं जातं 5,000 रुपयात करोडपती बना, पण जे 25 वर्ष वेळ आहे तो ऐकला जात नाही किंवा तो थोडासा साईडलाईन केला जातो. महत्वाचं काय, शिस्त. SIP म्हणजे काय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट सिस्टीम म्हणजे काय, दर महिन्याला ठराविक आपण दर महिन्याची एक अमाऊंट ठरवून घेतो, एक डेट ठरवून घेतो, त्या तारखेला पुढचे 240 महिने, पुढचे 180 महिने, पुढचे 120 महिने, पुढचे 60 महिने जो ड्युरेशन आपण घेतला असेल, दर महिन्याच्या त्या तारखेला ठराविक अमाऊंट आपल्या अकाउंटमधून डेबिट होणार. ही झाली शिस्त. त्याच्यानंतर आपण किती टाइमसाठी करतोय, किती वर्षांसाठी करतोय आणि मग जेवढा नंबर ऑफ इयर्स आपले जास्त असतील तेवढा कंपाऊंड इफेक्ट जास्त. या तिघांची जेव्हा सांगड बनते तेव्हा आपण वेल्दी होतो. इन्फ्लेशनपेक्षा थोडे जास्त रिटर्न्स देते, त्याच्यामुळे आपली लाईफस्टाईल ही अपग्रेड होत जाते, म्हणजे रिकरिंग पेक्षा जास्त रिटर्न्स मिळू शकतात. म्हणून आपण SIP ला प्रिफर करावं. आणि SIP ही मार्केटवर अवलंबून असते. डेफिनेटली बरेचदा असं होतं की मार्केट पडलं की लोक खूप जास्त घाबरतात. तर मग अशा वेळी जेव्हा मार्केट पडतं तेव्हा ज्यांची SIP सुरू आहे त्यांनी काय केलं पाहिजे, SIP बंद केली पाहिजे, गुंतवली पाहिजे, म्हणजे नक्की ते रिस्की आहे की चांगलं असतं. बऱ्याचदा होतं काय, आपण नॉईसला फॉलो करतो. ज्याही दिवशी मार्केटमध्ये करेक्शन येतं त्याच्या नेक्स्ट डेला मोठ्या हेडलाईन्स काय असतात, ब्लड बाथ ऑन दलाल स्ट्रीट, इतक्या लाख करोडचं नुकसान झालं. सायमल्टेनियसली ॲज इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर तुम्ही बघा, आता रिसेंटली दिवाळी गेली किंवा आता न्यू इयरचा सेल झाला, बऱ्याचशा दुकानांना सेलचा बोर्ड असतो. सेल म्हणजे काय, 10%, 20% MRP वर डिस्काउंट.
मार्केट पडणं म्हणजे काय, की ज्या ज्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये मी इन्व्हेस्ट करणार होतो त्या सर्व इन्स्ट्रुमेंट्स मला स्वस्त मिळत आहेत. बरोबर. त्याच्यामुळे मार्केट पडलं बिलकुल घाबरू नका, उलट त्यावेळेस आपली एक्स्ट्रा अमाऊंट त्यात ऍड करा, हा, हा, ज्याला हा. आम्ही व्हीआयपी म्हणतो, ओके. व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हा, 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 हा. ज्या ज्या वेळेस मार्केट पडतंय मला नंबर ऑफ युनिट जास्त मिळत आहेत, हम्म. त्याच्यामुळे माझी उलट एसआयपी कंटिन्यू ठेवली पाहिजे. मार्केट पडल्यावर ओके, म्हणजे वाढवत जायला पाहिजे अमाऊंट. म्हणजे मार्केट पडल्यावर रिस्क नाहीये एसआयपी साठी. बघा, रिस्क हा वेगळा पॅरामीटर जरा. हा. म्युच्युअल फंडचं टॅगलाईनच हे आहे, इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. हम्म. पण रिस्क आपण मिनिमाइज कशी करतो त्याच्यासाठी एसआयपी. एसआयपी कशासाठी आहे, तर माझी रेग्युलर इन्व्हेस्टमेंट होते. हम्म. दर महिन्याला मी युनिट्स बाय करतोय. दर महिन्याच्या 10 तारखेला माझ्या अकाउंटमधून 10,000 रुपये डेबिट होणार आहे. हम्म. ह्या महिन्यात डेबिट झाले, नेक्स्ट इयरच्या 10 तारखेला डेबिट होणार आहे. पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला मार्केट जर डिस्काउंटमध्ये असेल, मार्केट जर पडलेलं असेल, हम्म. तर माझी अमाऊंट 10,000च आहे, पण बरोबर. मला नंबर ऑफ युनिट जास्त मिळणार आहे. त्याच्या नेक्स्ट मंथला मार्केट वर असेल. हम्म. आता पुढच्या 120 महिन्यात आपण जर 10 वर्षाच्या एसआयपीचा हिशोब केला ना, 120 महिन्यांमध्ये कमीत कमी 30 ते 40 वेळा मार्केट खाली पडलेलं असेल. हम्म. हम्म. कमीत कमी 30 ते 40 वेळा मार्केट वर झालेलं असेल. बरोबर. कमीत कमी 30 ते 40 वेळा मार्केट हे साईडलाईन असेल. म्हणजे मार्केट फारसं वर पण नाही, मार्केट फारसं खाली पण नाही. बऱ्याचदा लोक चूक काय करतात, जेव्हा पडलेलं असतं ना तेव्हा त्यांना दोनच गोष्टी आठवतात. 2008 सारखा क्रॅश, 2020 सारखा कोविड सारखा क्रॅश. आणि मार्केट जेव्हा वर जायला लागतं ना तेव्हा ते मार्केट आज सेन्सेक्स 1.5 लाख होणार, सेन्सेक्स 2 लाख होणार, किंवा 2008 सारखं परत निफ्टी 8,000 येणार. या दोघंही अगदी ॲडव्हर्स विचार करतात. हम्म. पण मार्केट साईडलाईन असताना चालू असतं. आपल्याला पहिल्या 3 ते 4 वर्षात कन्सिस्टंट बाय केल्यामुळे नंबर ऑफ युनिट जास्त मिळतात. हम्म. ओव्हर द पिरियड मार्केट हे वर जात आहे, त्याच्यामुळे आपली व्हॅल्यू नक्की ग्रो होते. ओके. आता खरं यालाच धरून मला हा प्रश्न विचारायचा आहे की मग एसआयपी किती काळासाठी सुरू केली पाहिजे? ती शॉर्ट टर्म साठी असली पाहिजे की लॉंग टर्म? आणि जर लॉंग टर्म साठी असेल तर मग त्याचा खरोखर फायदा होणार आहे का? आपले गोल्स हे क्लिअर ठेवायचे. हा. शॉर्ट टर्मसाठी सिक्युअर्ड प्रॉडक्ट, लॉंग टर्मसाठी एसआयपी. हम्म. आता लॉंग टर्म हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. कोणाला 5 वर्षांतर पैसे हवेत, कोणाला 10 वर्षांतर. आता माझा गोल किती वर्षानंतरचा आहे? सगळ्यात बेसिकली ना, मी सांगतोय 5 वर्ष करा, कोणीतरी XYZ सांगतोय 20 वर्ष करा, कोणीतरी सांगतोय 30 वर्ष करा, हे ऐकण्यापेक्षा माझा गोल काय आहे, हम्म. माझ्या गोल बेस एसआयपी असायला हवी. मला मुलीच्या उच्च शिक्षणासाठी 15 वर्षांतर पैसे लागणार आहेत. हम्म. मार्केट खाली आहे, मार्केट वरती आहे, त्याचा बिलकुल विचार करू नका. 15 वर्षांतर तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी एवढे पैसे तयार होत आहेत. ओके. आता जेव्हा म्हटलो ना, इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रिस्क डेफिनेटली आहे, पण रिस्कला आपण कसं कमीत कमी करत जातो, तर त्याचा बेस्ट पार्ट आहे एसआयपी. दर महिन्याला छोटी छोटी अमाऊंट मी परचेस करतोय, दर महिन्यात छोटी छोटी अमाऊंट मी गुंतवत जातोय. मला युनिट्स माझे वाढत जात आहेत, आणि नंबर ऑफ युनिट्सचा हा खेळ आहे. जेवढे मॅक्झिमम माझ्याकडे युनिट्स असतील तेवढी माझी वेल्थ जास्त. पण सर मग लॉंग टर्म करणं चांगलं असतं की शॉर्ट एसआयपी इक्विटी मार्केटमध्ये लॉंग टर्म करणंच चांगलं असतं. असतं? शॉर्ट टर्मसाठी आपल्याकडे डेप्ट फंड आहेत, लिक्विड फंड आहेत. हम्म. शॉर्ट टर्म लिक्विड फंड किंवा सिक्युअर्ड. पण मग तो शॉर्ट टर्म किती असला पाहिजे? आणि लॉंग टर्म ठरवलं तर मग तो किती वर्षाचा असला पाहिजे? बरोबर. बेसिकली इक्विटी इन्व्हेस्टमेंट आम्ही 7 ते 10 वर्ष लॉंग टर्म म्हणतो. हम्म. शॉर्ट टर्म 1-2 वर्षाचे पैसे आहेत, हम्म. इक्विटी मार्केटमध्ये येऊच नका. 1-2 वर्षाचा गोल, कारण की मार्केट खूप व्हॉलेटाईल असतं. बरोबर. 1-2-3 वर्षात फारसं काही बऱ्याचदा निगेटिव्ह पण होऊ शकतं. हम्म. हे हाईड केलं जातं. हम्म. पण निगेटिव्ह, पण शॉर्ट टर्मसाठी आपल्याला करायचं आहे ना, तर माझ्याकडे सिक्युअर्ड प्रोडक्ट आहे, लिक्विड फंड्स आहेत, डेट फंड्स आहेत, याच्यात जावं. इक्विटी फंड्समध्ये मला जायचं आहे 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष लॉंग टर्म इक्विटी फंड कंपल्सरी. ओके. आणि सर मग कंपाऊंडिंग म्हणजे गेम चेंजर ठरतं की ओव्हर हायपेड ठरतं? ओव्हर हाईप नक्कीच नाही, पण मिसअंडरस्टूड कंपाऊंडिंग आहे. बऱ्याचदा होतं काय, जेव्हा आपण सुरुवातच केली 5,000ची एसआयपी तुम्हाला पुढच्या 25 वर्षात जवळपास 1 करोड रुपये कमवून देऊ शकते. आता हे जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा आपण 1 करोड फॉलो करतो. येस. पण 5 वर्ष होत आहेत. एसआयपी समजावून सांगताना आम्ही त्या बांबू ट्रीचं नेहमी उदाहरण देतो. बांबू ग्रास जो आहे ना, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष फारशी वाढ होतच नाही. एसआयपी मध्येही पहिले 3-4 वर्ष फारशी ग्रोथ दिसत नाही. पण ग्रोथ केव्हा सुरू होते? एकदा 5 वर्षानंतर. चक्रवाढ व्याज जनरली असं म्हटलं तर की 8th वंडर हे कंपाऊंडिंग आहे. जर खरोखर आश्चर्याचं आहे ना, तर ते खरोखर 8वं वंडर आहेच. कंपाऊंडिंग इफेक्ट केव्हा सुरू होतो? मी एक सोप्या भाषेत सांगतो. 5,000ची एसआयपी पहिल्या 10 वर्षात तुम्हाला 10 ते 12 लाख रुपये जमा करून देऊ शकते. तीच 5,000ची एसआयपी पुढच्या 10 वर्षात तुम्हाला जवळपास 50 लाखाला पोहोचवते. तीच 5,000ची एसआयपी 30 वर्षांतर तुम्हाला जवळपास 1.5 करोड कॉर्पस देऊ शकते. आता इथे गिमिक काय आहे? 10 वर्ष, 20 वर्ष नाही, 30 वर्षांतर. मी सिंपल टर्म्समध्ये सांगतो, 10 वर्षात तुमचे पैसे 2 पटीने वाढू शकतात.
10 वर्षात तुमची जी इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे ती डबल होऊ शकते. हम्म. तीच 20 वर्षात 4 पटीने वाढते. 30 वर्षात ती 8 पटीने वाढते. आणि जेवढे नंबर ऑफ इयर्स आपण वाढवतो तेवढे नंबर ऑफ इयर्स तेवढे मल्टिपल्समध्ये आपली SIPची अमाऊंट वाढत जाते. म्हणून लॉंग टर्म प्रिफरेबल. बरोबर. आणि समजा SIP मधून मध्येच आपण ब्रेकडाऊन केली तर मग ते हेच होणार ना, म्हणजे लॉस मध्येच जाईल आपण की कसं? ब्रेकडाऊन केली आता त्याचे कारण वेगवेगळे असतात. म्हणून हां. आम्ही बेसिक सांगतानाच SIPच्या कुठल्याही क्लायंटला हेच सांगतो, आधी तुमचे इमर्जन्सी फंड आहेत का? बरोबर. ब्रेकडाऊन का होतं? अकस्मात आलेले खर्च. हां. SIP बंद का करतो? अचानक काहीतरी हॉस्पिटलायझेशन झालंय, हां, हां. काहीतरी इमर्जन्सी फंड, इमर्जन्सीसाठी हं. इमर्जन्सीच्या वेळेस प्लॅनिंग होत नाही. मला गरज पडली, मी सगळं ब्रेक केलं आणि त्याच वेळेस प्रॉब्लेम सुरू होतात. त्यापेक्षा आधी इमर्जन्सी फंड आपल्या आजच्या लाईफस्टाईलला असल्याने हं. पुढचे 6-8 महिन्याचे पैसे आपण जमा करून ठेवलेत ना, तर बरोबर. SIP ब्रेक करायची वेळ नाही आहे. हं. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड आधी क्रिएट करा, मग इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा. मग तो इमर्जन्सी फंड तरी आपला किती असला पाहिजे? स्टँडर्ड सांगतो, हं. आपले आजचे जे खर्च आहेत ते पुढचे 6 महिन्यात भागू शकतात. हं. इमर्जन्सी फंडच्या बाबतीत ना लोक आज विसरले असतील, पण मी कोविडचं उदाहरण देतो. हं, हं. कोविडमध्ये बऱ्याचशा लोकांना इमर्जन्सी फंडची माहीत पडलं होतं. हं. जॉब गेले होते, बरोबर. सगळं बंद झालं होतं. तेव्हा इमर्जन्सी फंडची व्हॅल्यू कळली होती. हं. आज परत इमर्जन्सीकडे थोडं दुर्लक्ष केलं जातं, डायरेक्टली इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली जाते हं. आणि मग इमर्जन्सी आली की मग ह्या स्टॉप केल्या जातात. असं न करता इमर्जन्सी फंड बनवा. पुढच्या 6 महिन्यात आपल्या गरजेच्यासाठी जे पैसे लागणार आहे ते इमर्जन्सी फंडमध्ये ठेवा. मग बरोबर. आपली इन्व्हेस्टमेंट आपण कंटिन्यू ठेवू शकतो. बरोबर. आणि मग SIP सुरू करायची असेल तर ती अर्ली एजमध्ये केली पाहिजे की म्हणजे त्याला वय कसं? आपण सुरुवातच केली तर कंपाऊंड इफेक्ट केव्हा जास्त होतो? जेवढे नंबर ऑफ इयर्स इयर्स वाढतील. हो. बरोबर. अर्ली एजमध्ये केलं तर आपलं कॉर्पस जास्त ग्रो होतं. हं, हं, हं. म्हणून लवकरात लवकर आज म्हणजे आपले जर व्ह्यूअर्स 25 ते 40च्या दरम्यान असतील ना, तर हं. हा पॉडकास्ट त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. हं. बऱ्याचदा होतं काय माहिती आहे का, म्हणजे आमचं डिस्कशन्स होतात, असं हे करू, ठीक आहे प्रशांत पगार आल्यानंतर करूया. हां. एक पहिलं रिझन काय असतं, डिले करा. माणसाची एक टेंडन्सी असते, किती डिले करता येईल. हं. बरोबर. ठीक आहे प्रशांत आपण ना पगार आल्यानंतर करूया. मग ठीक आहे पगार कधी तारखेला होतो? 1-2 तारखेला होतोय. 5 तारखेनंतर तो फोन उचलत नाही. मग 5 तारखेला जेव्हा परत एकदा कॉल केलं किंवा आमचं बोलणं होतं, प्रशांत ह्या महिन्यात ना थोडंसं आपण पोस्टपोन करूया, नेक्स्ट मंथला करूया. हं, हं. नेक्स्ट मंथ जातो, प्रशांत आपण 2-3 महिन्यानंतर करूया ना. तेवढ्यात इम्पल्सिव्ह बाईंग होतं. प्रशांत अरे करायचं होतं, पण मी ना आयफोन घेतलाय EMIवर. हं. आपण ना आयफोनचे इन्स्टॉलमेंट्स ना वर्षभरानंतर संपणार, वर्षभरानंतर करूया. आता हा फरक मी सांगतो, ज्याने उद्या आज SIP सुरू करायची होती त्याने 1 वर्षाचा डिले केला फक्त. बरोबर. छोट्या आशा सांगतो, एक 28 वर्षाचा मुलगा पुढच्या 30 वर्षासाठी SIP करतोय. तर त्याचं जवळपास 3 करोडचं कॉर्पस तयार होऊ शकतं. पण 1 वर्ष डिले केल्यामुळे त्याने 28च्या ऐवजी 29ला सुरुवात केली आणि 59 एजला त्याची मॅच्युरिटी घेतली. तर त्याच्या कॉर्पसमध्ये जवळपास 40 लाखांनी कमी असेल. 1 वर्षाचा डिले तुम्हाला 40 ते 50 लाखाला महागात पडतो. बरोबर. जेवढं डिले करत जाल तेवढं डिले होतं. ओके. परत सांगतो, SIPची इन्व्हेस्टमेंट कुठे आहे? ती इक्विटीमध्ये. हं. आज जेव्हा तुम्ही सुरुवात नाही करत आहात, आज हं. तुम्हाला माहित आहे का की आज मार्केट पडणार आहे? आज तुम्हाला माहिती आहे का आज मार्केट वरती नाहीच. जाणार आहे? ह्या अनसर्टनिटी आहेत. हो. मार्केट हे व्होलॅटाईल आहे. हं. म्हणूनच आजपासूनच सुरुवात करायची. जेवढी व्होलॅटिलिटी आहे तेवढे आपले रिटर्न्स चांगले मिळतात. बरोबर. आणि SIP कधी काम करत नाही नक्की? डेफिनेटली SIPच्या बाबतीत चांगलं बोललं जातं किंवा चांगलं ऐकलं जातं. हां. पण SIP पण फेल होऊ शकते. हां, तेच. ती कशात फेल होते? जर तुमचं शॉर्ट टर्मचं विजन असेल हां. आणि तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये आलाय, ओके. डेफिनेटली SIP फेल होते. कारण की हं, तुम्ही काय हं. बघतात, 10,000ची SIP 1,20,000 मी वर्षभरात गुंतवले, तिची व्हॅल्यू दिसते मला 1,15,000. हं. मग मी नाराज होतो. हां. SIP केव्हा फेल होते? मी विदाऊट गोल इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करतोय. मी जसं सुरुवातीलाच म्हटलं होतं, माझा आजपासूनचा गोल आहे की 15 वर्षानंतर माझ्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी पैसे लागणार आहे. हं. आजपासून 15 वर्षानंतर माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला पैसे लागणार आहेत. हा झाला माझा गोल. गोल जेव्हा माझा डिफाईन असतो ना, तेव्हा मार्केटमध्ये काय फ्लक्च्युएशन्स मी कधी बघत नाही. बरोबर. त्याच्यामुळे गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट असेल. हं, हं, हं. SIP फेल का होते? गोलच नाहीये. हं. मित्रांनी चालू केली होती, मित्रांनी सांगितलं मी ह्या ॲपवर गेलो, मी इथे इन्व्हेस्टमेंट सुरुवात केली. गोल नव्हता. मग जेव्हा ती व्हॉलेटिल दिसते, माझे इतके गुंतवलेले पैसे होते, आज रिटर्न्स दिसत नाही. किंवा हं. मित्राने ह्या फंडमध्ये 1 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली होती, त्याचे रिटर्न्स 15%, मला रिटर्न 9% मिळत आहेत. फंड सेम आहे. मग काय? मग घाबरतात. तुमचा गोल असायला हवा, मग SIP फेल होणार नाही. बरोबर. तुमचं लॉंग टर्म असायला हवं, मग SIP फेल होणार नाही. हं. बऱ्याचदा होतं काय की दुसऱ्याचं बघून हां. मी ते फॉलो केलेलं असतं. ते माझ्यासाठी सुटेबल नाही ना. हं, हं. माझ्यासाठी माझा गोल महत्त्वाचा आहे. त्या गोलला मी फॉलो करणं महत्त्वाचं आहे. बरोबर. मग असं असेल तर SIP फेल होत नाही. आणि सर आता आपण काय करूया, मार्केटिंग व्हर्सेस रियालिटी हे जरा बघूया. म्हणजे कसं नक्की, होतं आता नक्की.
SIP गॅरंटेड रिटर्न्स आहे, हे आता मिथ आहे की फॅक्ट आहे? ओके. गॅरंटी इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटमध्ये गॅरंटी हा शब्द नसतो. बरोबर. इक्विटीमध्ये प्रॉबॅबिलिटीज असतात. प्रॉबॅबिलिटीज म्हणजे काय, की आजपासून मी इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करतोय, मला 12%च्या अझम्पशनने एवढे रिटर्न्स मिळू शकतील. आता 12% का, तर हिस्टॉरिक डाटा आहे. मागच्या 15 वर्षात निफ्टीने 15%चे रिटर्न दिलेत, 14%चे रिटर्न दिलेत, मी 12%चे रिटर्न सांगतोय. ही झाली प्रॉबॅबिलिटी. पण म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटचे SIPचे रिटर्न्स हे लिनियर नसतात. मी आज बँक FD करतोय, तो मला मॅच्युरिटी व्हॅल्यू कळालेली असते. आज मी बँकेत जातोय, 6%चा रेट ऑफ इंटरेस्ट आहे, 10,000 रुपये मी गुंतवतोय, 1,20,000 माझे जमा होतील, 6% मला 1,25,000 गॅरंटेड मिळतील. म्युच्युअल फंडमध्ये मी 10 वर्षांतरचा विचार करतोय. इथे प्रॉबॅबिलिटी हे आहे की तुम्हाला 12% रिटर्न मिळाले तर तुमची ही अमाऊंट होईल. त्याच्यामुळे गॅरंटी नाही म्हणतात, प्रॉबॅबिलिटी ह्या आहेत की तुम्हाला इन्फ्लेशन ऍडजस्टेड रिटर्न नक्की मिळणार. ओके. म्हणजे शेवटी मार्केट आहे, मार्केट ते कोसळू शकतं. मग आणि म्हणून मी म्हटलं ना, पुढच्या 10 वर्षाचा मी हिशोब सांगितला होता. 10 वर्षात 120 महिने नक्की येणार. 120 महिन्यांमध्ये जवळपास 30-40 वेळा मार्केट खाली असणारच आहे, पण 30-40 वेळा वरती असणार आहे. बरोबर. 30-40 वेळा साईड लाईन असणार आहे. ते तर आहेच. आणि SIP मध्ये रिस्क नाही असं म्हणणं योग्य आहे का? रिस्क तर आहेच ना. रिस्कच रिवॉर्ड देतं ना SIPला. हा. मार्केट व्होलेटाईल आहे. बघा, ECGचं उदाहरण मी देतो. लोकांचा जेव्हा आपण हॉस्पिटलला जातो, ECG असा असतो खालीवर, मार्केटाइज कर्व तसाच असतो. जर लिनियर रिटर्न आले, ECGचा ग्राफ लिनियर आला म्हणजे काय, माणूस संपलेला आहे. मार्केटची व्होलॅटिलिटी आहे, मी खाली असतानाही मार्केटमध्ये बाय करतोय, वर असतानाही बाय करतोय, व्होलॅटिलिटी आहे ती मला रिटर्न देऊन जाते. बरोबर. आणि सध्याच्या काळात कसं झालंय, इंडस्ट्री मार्केट काही प्रॉमिस देत आहेत. तुम्हाला असं वाटतंय का की खरोखर म्हणजे माणसांच्या डोक्यात श्रीमंती भरवण्यासाठी उगाच काही प्रॉमिस द्यायचं? जसं तुम्ही मगाशी म्हणालात की 5,000 भरायला सुरुवात करा, व्हा तुम्ही करोडपती. होतं काय, ओव्हर मार्केट काय करतं, ऍडव्हर्टाइजमेंट जे असतात ना, त्या तुम्हाला रोजी पिक्चर दाखवतात. बरोबर. पण व्होलॅटिलिटी आहे हे दाखवत नाही. बरोबर. समोरचा काय बघतोय, करोडपती व्हायचंय. मी जी सुरुवातच सांगितली होती, 5,000ची SIP 25 वर्ष करा, तुम्ही करोडपती बनणार. पण 5,000ची SIP करोडपती बनणार हे ऐकलं जातं, पण 25 वर्ष ऐकली जात नाही. 25 वर्षामधली व्होलॅटिलिटी आपण हे करतो आणि आपल्याला चांगलं रिटर्न मिळतात. त्याच्यामुळे डेफिनेटली ओव्हर हाईप होतात किंवा ऍडव्हर्टाइजमेंट वेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात. पण जर तुमचे गोल बेस्ड प्लॅनिंग असतील तर तुम्हाला SIP बेस्ट रिटर्न देते. पण तरी सुद्धा मला असं वाटतंय की मार्केटिंग इंडस्ट्रीनं जर दोन्ही सुद्धा बाबी लोकांना समजून सांगितल्या तर हार्ट अटॅकचं प्रमाण थोडं कमी होईल असं वाटतंय का? बघा, हार्ट अटॅक कमी व्हावेत म्हणून SIP ने इन्व्हेस्टमेंट करावी. जे डायरेक्ट इक्विटीमध्ये करतात ना, बेसिकली सांगतो, जे डायरेक्ट इक्विटीमध्ये करतात ना, ते 14% म्हणजे किती कमवले दिवसाला, मी किती ट्रेड घेतले, मी आज दिवसाला किती कमवले असे सांगितलं जातं. ऍक्च्युअल CAGR मध्ये बघितलं ना, ते तेवढे रिटर्न्स नाही बनवत. मी सरळ सांगतो, SIP म्हणजे काय, मी दर महिन्याला पैसे, माझा ऍक्टिव्ह जॉब सुरू आहे, त्याच्यातनं मी कमवतो, उरलेली अमाऊंट मी मॅनेज करायला एका फंड मॅनेजरला देतोय. बरोबर. मार्केटचं ज्ञान, व्होलॅटिलिटी हे सगळं फंड मॅनेजरच्या डोक्यावर टाकतोय. डेफिनेटली त्याचे ते चार्जेस तो घेतोय, त्याची फीस तो घेतोय, पण हे सगळं नॉलेज तो त्याचं वापरतोय आणि मला कमवून देतोय. डायरेक्ट इक्विटी मी करतो तर मला 14% रिटर्न मिळू शकतात. मी SIP3 करतोय, 12-13% रिटर्न मिळत आहेत. पण जर मी डायरेक्ट इक्विटी करतोय तर माझा BP वाढतोय, माझं शुगर वाढतंय, तो मार्केट जसं खालीवर होतंय तसं मला हे होतंय. बरोबर. SIP रूटने मी जातोय, मग हे त्रास नाहीत ना मला. तुमच्याकडे जेव्हा क्लायंट येत असतील तर तेव्हा तुम्ही पण म्हणजे दोन्ही बाजू सांगत असाल ना, म्हणजे आता मगाशी आपलं बोललो तसं की रोजी बाजू पण सांगत असाल आणि निगेटिव्ह बाजू पण सांगत असाल, हे आधी तुम्ही त्यांच्या समोर मांडत असाल ना? मांडायलाच हवं. होतं काय माहिती का, बऱ्याचदा लोक फक्त ते रोजी पिक्चर जे असतं ना, की मला 1 करोड हवेत, पण 1 करोड तुम्हाला इतक्या दिवसात मिळेल. मी जे सांगितलं ना, म्युच्युअल फंडमध्ये लिनियर रिटर्न्स नसतात. 1 वर्ष असं येतं जे तुम्हाला 25-30% रिटर्न देतात. त्याचं नेक्स्ट इयर येतं ना, निगेटिव्ह 5% असतात. बरोबर. 25% मिळतात ना, तेव्हा क्लायंट अगदी खुश असतो. निगेटिव्ह 5 असेल ना, तेव्हा तो थोडा शफल होतो. पण त्याच्या नेक्स्ट इयरला 10% रिटर्न मिळतात. मी अगदी 3 वर्षाचं सांगितलं, 20 अधिक 10 30 झाले, निगेटिव्ह 5 25, ऍव्हरेज रिटर्न काढले तर 8%. SIP सुरू करण्यासाठी किंवा SIP जेव्हा आपण सुरू करणार आहे त्याच्या आधी आपल्याकडे इमर्जन्सी फंड असेल किंवा इन्शुरन्स असेल किंवा पॉलिसी असेल, हे असं सगळं आधी असणं गरजेचं आहे का? आणि त्यानंतर SIP सुरू केली पाहिजे की डिरेक्टली SIP सुरू करायची? मोठ्या चुका तिथेच होतात. इन्व्हेस्टमेंटला पहिली सुरुवात केली जाते आणि मग जे म्हटलो इमर्जन्सी काय आल्यात, हॉस्पिटलायझेशन. दुर्दैवाने SIP किंवा ह्या गोष्टी केव्हा बंद होतात, इन्कम मध्ये स्टॉप येतो तेव्हा.
इमर्जन्सी फंड असेल त्यावेळेस मला माझी एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट मोडायची गरज नाही पडत, हम्म. स्टॉप करायची गरज नाही पडत. इन्शुरन्सलाही डायरेक्टली इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करण्याच्या अगोदर इन्शुरन्स असायलाच हवा. जेव्हा आपण लॉंग टर्मच्या गोष्टी करतोय ना, मी असताना हे सगळं होणार आहे. बरोबर. मी नसताना काय काय तर इमर्जन्सी फंड, इन्शुरन्स या गोष्टी केल्यानंतर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करायला हवी. ओके ओके. आणि इन्शुरन्स नसताना SIP करणं रिस्की आहे का? ऑब्व्हियसली मी असल्यानंतर या सगळ्या गोष्टी होणार आहेत ना. हा, जर आपणच नसेल तर SIPचा काय त्याच्यामुळे उपयोग? मी जे बेस्ट प्लॅन सांगितलं ना, इमर्जन्सी हा. फंड केव्हा मोडावं लागेल, इमर्जन्सी फंड असेल तर मला SIP स्टॉप करायची गरज नाही. बरोबर. इन्शुरन्स असेल मग तो हेल्थ इन्शुरन्स म्हणूया, टर्म इन्शुरन्स म्हणूया. हम्म. जनरली इमर्जन्सी केव्हा केव्हा येतात, जॉब लॉस, हो. हॉस्पिटलायझेशन, हीच कारणं असतात. बघा इतके वर्ष क्लायंटशी बोललो ना, क्लायंटच्या स्वप्नांशी बोलतो ना, तर 2-3च गोष्टी येतात. एक रिटायरमेंटचं कॉर्पस असायला हवं, मुलांची शिक्षण असायला हवी, घर असायला हवं. हम्म. हे सगळं करण्यासाठी मी कन्सिस्टंटली इन्व्हेस्टेड असायला हवं. हम्म. मग हे शफल केव्हा होऊ शकतं, एक तर दुर्दैवाने डेथ झाली तर, दुर्दैवाने आजारपण आलं तर, दुर्दैवाने काही अपघात वगैरे झाला तर, माझा जॉब लॉस झाला तर, इन्कम लॉस झाला तर या सगळ्या गोष्टींसाठी इमर्जन्सी फंड काय करतो, इमर्जन्सी फंडला ना आपण अगदी हे करतो. इमर्जन्सी फंड म्हणजे काय तर मनशांतीचा चांगला उपाय. हम्म. माझ्या अकाउंटला एवढे बॅलन्स आहेत ना, बरोबर. इमर्जन्सी फंड हे तुम्ही लिक्विड फंडमध्ये करून ठेवा. हम्म. बँक अकाउंटला पैसे दिसले की टेम्पटेशन होतं, इम्पल्सिव्ह हो, बाईंग होतं. हो, त्याच्याऐवजी आज सॅलरी आली, पहिले मी इमर्जन्सी फंड इन्व्हेस्टमेंट ट्रान्सफर केल्यात, हा. मग माझे डे टू डे एक्सपेन्सेसला मी हे केलं. ओके. ऑटोमॅटिक ते कॉर्पस तिकडे वर तयार होतं. आणि मग गोल बेस्ड SIP ही कशी काय वेगळी असते? आता खरं तर तुम्ही हे सांगितलं की विचार न करता डिरेक्टली SIP सुरू केली तर ती मध्येच थांबवावी लागते. पण गोल बेस्ड SIP ही का सुरू केली पाहिजे? आणि तुमच्या क्लायंट्स मधून अशी काही उदाहरणं आहेत का की त्यांनी गोल सेट केला नव्हता आणि अचानक त्यांना ब्रेकडाऊन करावी लागली SIP आणि मग पुढे त्यांचा लॉस इतक्याचा झाला वगैरे? जे आपण सुरुवात केली ना की बरीचशी लोक रोजी पिक्चर बघून येतात, तसंच उदाहरणं सांगतो. माझ्याकडे एक क्लायंट आले, मुलीच्या शिक्षणासाठी मला 10 वर्षांतर एवढे एवढे पैसे हवेत. सिम्पल. इथे रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे याचा विषय नाही, इक्विटीमध्ये रिस्क किती आहे याचा विषय नाही, कुठले फंड देणार ह्याचा विषय नाही. बरोबर. हे जेव्हा होतं 10 वर्षांतर तुम्हाला 12-15 लाख रुपये तयार असायला हवे. 200 रुपये पर डे म्हणजे अगदी 6,000 रुपये महिन्याने आपण सुरुवात करतोय तरी आपला हा गोल अचीव्ह होतोय. बऱ्याचदा चेस काय केलं जातं, रिटर्न्स किती मिळतील, रिटर्न्स किती मिळेल. माझा गोलच 10 वर्षांनंतरचा आहे. आज मला 50% रिटर्न मिळाले. जनरली जेव्हा गोल आपण सेट करतो ना, तेव्हा मी प्रत्येक क्लायंटशी +- 2 इयर्सचा गोल सेट करतो. 15 वर्षांतर लागणार आहे, बेटर रिटर्न मिळाले, आपण 14व्या वर्षी अक्वायर करतोय, आपण बाहेर आपण स्टॉप करू शकतो. 1 वर्ष डिले करतोय किंवा माझा गोल थोडा हे करतोय तर आपण पुढच्या गोल बेस्ड SIPच असायला हवी. कारण की शिस्त नसेल किंवा कुठला गोल नसेल ना तर SIP टिकत नाहीत. ओके. कारण की एक डाटा सांगता, सेबीचा म्हणजे यांचाच डाटा आहे, एमपीचाच डाटा आहे, SIPचं लाईफ हे हार्डली 3-4 वर्षाचं असतं. लोक काय करतात, गोल नाही ठेवत काहीतरी. मित्राने केलं मी केलं, यांनी सांगितलं मी केलं, इकडून ऐकलं तर मी केलं. बरोबर. गोल नाही, माझं स्वतःचं काहीच गोल नाही. मला पुढच्या 5 वर्षात 4 व्हीलर घ्यायची आहे. टेम्पटेशन आहे, मी डायरेक्ट जाऊन EMI वर 4 व्हीलर घ्यायला आज तयार आहे. पण त्याच EMIने मी SIP सुरुवात केली, 5 वर्षांत स्वतः कार घेतली. सिंपल आहे गोल. आजपासून 5 वर्षांत EMI वर आज घर घेतलं जातं. घर घेताना रँडमली आज 1 ते 2 लाखाचे सॅलरीज आहेत, 50-55 हजाराचा EMI इझिली भरायला तयार असतात. 50,000ची SIP आज सुरुवात करा, 5 वर्षांनंतर तुमचं घर घ्या, तुमची लोन अमाऊंट आहे ना अर्ध्यावर कमी होते. कमी अमाऊंट आहे तुम्हाला एक लोन घ्यावं लागतंय. EMI वर्सेस SIP बेस्ट आहे. SIP ला सुरुवात करा, EMIचं बर्डन ऑटोमॅटिक कमी होतं. ओके. आता सर जरा रॅपिड फायर मध्ये जाऊ आपण. SIP की FD? शॉर्ट टर्म FD, लॉंग टर्म SIP. आणि SIP की गोल्ड? कधीच SIP वर्सेस गोल्ड होऊ शकत नाही. डायव्हर्सिफिकेशन फार इम्पॉर्टंट. गोल्डमध्ये किंवा कुठल्याही प्रेशियस मेटलमध्ये आपली 10-20% इन्व्हेस्टमेंट असायलाच हवी. त्याच्यामुळे डायव्हर्सिफिकेशन. आता जसं SIP की FD हे तुम्ही विचारलं, शॉर्ट टर्म असेल FD करा, लॉंग टर्म असेल SIPच करा. तसं गोल्ड व्हर्सेस SIP होऊ शकत नाही. गोल्ड आणि SIP दोघांचं डायव्हर्सिफिकेशन करा, दोघंही आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच हवे. आणि लॉंग टर्म म्हणजे किती वर्ष? 7 ते 10 वर्ष म्हणजे लॉंग टर्म. आणि मार्केट क्रॅश ऑपॉर्च्युनिटी की रिस्क? घाबरण्यासाठी रिस्क, ज्याला संधी करायची आहे त्याच्यासाठी अपॉर्च्युनिटी. 5,000ची SIP 25 वर्ष केलं तर खरोखर करोडपती होता येईल का? स्टेपअप केलं तर लवकर होणार, 25 वर्षाच्या आतच होणार. मग आता सर स्टेपअप SIP तो काय प्रकार आहे?
आपण गोल बेस SIP बोलतोय. हम्म, आजपासून 20 वर्षानंतर मला इतक्या करोडचं कॉर्पस हवं आहे रिटायरमेंटसाठी. हम्म, जर स्टेपअप म्हणजे जर आपण SIPला किंवा कंपाऊंडला जादू म्हणत असू ना, तर त्याच्या नेक्स्ट व्हर्जन आहे स्टेपअप SIP. हम्म, दरवर्षी माझं इन्कम वाढत असतं. म्हणजे आमचा स्टँडर्ड डाटा हा सांगतो दर 10 वर्षामध्ये आपल्या उत्पन्नामध्ये आणि आपल्या खर्चांमध्ये हम्म, एक झिरो ॲड होत जातो. आजीबाबांना आज विचाराल ना तर 100 रुपये सॅलरी होती, हम्म, त्याच्यातही ते व्यवस्थित राहत होते. आज लाखाची सॅलरीमध्ये कामं होत नाहीत. हम्म. हं? तर तसंच असतं. जर आपण हे केलं, सुरुवातीलाच व्यवस्थित सुरुवात केली तर ते परफेक्ट होतं. ओके. तर आता आपण SIPच्या शेवटात येऊयात. बिगिनर्सनं जर SIP सुरू करायची असेल तर त्या सुरुवातीला नक्की कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि किती तुम्ही SIPचं फिक्स अमाऊंट अशी डोळ्यात ठेवली पाहिजे? समजा मला SIP सुरू करायची आहे, मी 24 वर्षाची आहे, तर मग मी किती अमाऊंट SIP मध्ये गुंतवली पाहिजे? माझं एक 40,000 पेमेंट असेल किंवा 35,000 असेल. कधी आपण आपली सॅलरी जेव्हा बघतो ना, नीड, वॉन्ट्स आणि सेव्हिंग हं. किंवा इन्व्हेस्टमेंट. माझ्या नीड्सला इतके पैसे गेले पाहिजेत, वॉन्ट्सला इतके पैसे गेले पाहिजेत. त्याला आम्ही आमच्या भाषेत 50-30-20चा रूल म्हटला जातो. बेसिक नीड्ससाठी आपले एवढेच खर्च झाले पाहिजेत, वॉन्ट्ससाठी माझे एवढेच खर्च झाले पाहिजेत आणि मग उरलेली अमाऊंट म्हणजे आधी इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, मग नीड आणि वॉन्ट्स झाले पाहिजेत. तर आणि कोणी सुरुवात करावी? ज्याला डिसिप्लिन जो असेल त्याने SIPला SIP सुरुवात करून डिसिप्लिन साध्य होत आहे. SIPला जो टाइम देऊ शकत असेल, लॉंग टर्म असेल, त्याने SIP सुरुवात करायची. रूल्स आहेत जे तुम्ही आता तुमच्यासाठी विचारलं होतं. बऱ्याचदा 50-30 हा स्टँडर्ड रूल झाला, 50-30-20 हा स्टँडर्ड रूल झाला. पण आम्ही 10-30-50चा एक रूल सजेस्ट करतो. अर्ली एजमध्ये तुमच्या अर्निंगचे अगदी तुम्ही 20शीत आहात ना, तर 10% इन्व्हेस्टमेंट आज सुरुवातच करा. तुम्ही 30शीत गेलात तर 30% इन्व्हेस्टमेंट आज सुरुवात करा. मग जर समजा आता माझं 35 आहे पेमेंट, तर मग किती मी केलं पाहिजे? त्याचे 20% आज करा ना सुरुवात. ओके. डेफिनेटली तेवढी अमाऊंट तुमच्या इन्व्हेस्टमेंटला गेलीच पाहिजे. मी हम्म. परत 10-30-50चा रूल सांगतो. तुम्ही आज 20 ते 30 दरम्यान असाल तर तुमचं 10% इन्व्हेस्टमेंटमध्ये बाय डिफॉल्ट गेली पाहिजे. तुम्ही आज 30मध्ये असाल तर तुमचं 30% अमाऊंट ही सॅलरीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जायला पाहिजे. म्हणजे आणि सॅलरी वाढेल. सॅलरी वाढत राहील. हां. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही 40मध्ये येतात ना, तर तुमची 50% अमाऊंट ही इन्व्हेस्टमेंटमध्ये गेली पाहिजे. कारण सांगतो, बऱ्याचदा इन्व्हेस्टमेंट करायची सुरुवातच केली पाहिजे हा विचारच डोक्यात येतो 40 नंतर. 40 नंतर. किंवा जसे आपले रिटायरमेंट जवळ दिसायला लागतं, बरोबर. जॉब लॉस जवळ येतो, नोकरीची सिक्युरिटी नाही, तेव्हा रिअलाइज होतं की अरे आपण इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली पाहिजे बरोबर. होती. त्यापेक्षा अगोदरच 10-30-50 ह्या रूलने फॉलो करा. 20शीत आहात तर 10-20%ची इन्व्हेस्टमेंटला आजच सुरुवात करा. 30शीत आहात तर 30%ची इन्व्हेस्टमेंट करा. 40शीत आहात तर तुमचे 50% अमाऊंट, कारण की 40च्या 50शी नंतर बरेचसे गोल्स परत चेंज होत राहणार आहे. आणि आज जॉब सिक्युरिटी तेवढी नाही. पहिला तो एरा गेलाय की हो. 60 पर्यंत काम करा. बरोबर. त्याच्यामुळे 55चं रिटायरमेंट बघा, 50चं रिटायरमेंट बघा. हे केव्हा होऊ शकतं? जेवढी आपण इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट इन्क्रीज करत जाऊ तेव्हाच शक्य होऊ शकतं. म्हणजे थोडक्यात जर समजा जसं जसं पेमेंट वाढत जाईल, जसं जसं वय वाढत जाईल, तसं तसं SIPचा आकडा पण आपण वाढवला अमाऊंट पाहिजे. वाढवलीच पाहिजे. ओके. जे आपले गोल्स आहेत ना, आज जो मी गोल सांगितला, तुम्ही आज त्यापासून 20 वर्षांचा एक गोल पकडताय. तो 17व्या वर्षात झाला तर, तो 16व्या वर्षात झाला तर, स्टेपअप तुम्हाला काय करतं? ती मदत करतं. स्टेपअप तुम्हाला तुमची अमाऊंट बघा, बरीचशी क्लायंट्स माझ्याकडे आहेत ना, ज्यांचे 10-20 हजाराच्या SIP होत्या, 10% जरी म्हटल्यात ना तर 22,000, पुढच्या त्याच्या नेक्स्ट इयरला 24,000, त्याच्या नेक्स्ट इयरला 26,000. ऑटो डेबिटची सवय लागली आपल्याला. माझ्या अकाउंटवरून डेबिट होत आहे तेव्हा मी इकडे बघतच नाही की किती अमाऊंट डेबिट होत आहे. बऱ्याचशा लोकांना 20,000चे 22,000 झाले केव्हा माहित नाही पडलं, पण तेवढी अमाऊंट वाढत गेली ना. ह्याच्याने काय झालं, तुमचा गोल जो होता 20 वर्षांतरचा तो 16व्या वर्षी कंप्लीट होतोय. ओके. आपण लवकर गोल अचीव्ह करतोय. आणि SIP साठीचा गोल्डन रूल काय म्हणायचा? जो गोल्डन रूल आहे ना, शिस्त फार महत्वाची. SIPचं नावच डिसिप्लिन आहे. डिसिप्लिन जर तुम्ही फॉलो करत असाल, डिसिप्लिन येण्यासाठीच आपण SIP करतोय, त्याच डिसिप्लिनला फॉलो करतोय, आपल्या SIPला टाइम देतोय, तर आपली वेल्थ क्रिएशन नक्की होते. बरोबर. आणि जर समजा SIP करतोय, जॉब गेला, तर इमर्जन्सी फंड मधून पैसे काढून SIP मध्ये टाकणं बरोबर आहे का? आजच्या तुमच्या वयात तुम्ही किती दिवस जॉबलेस असणार आहात? बरोबर ना. सगळ्यात पहिले फोकस काय येतो? इन्व्हेस्टमेंटला स्टॉप करण्याचा. इमर्जन्सी फंड आहे तुमच्याकडे पुढच्या 6 महिन्याचा, आणि तुमच्यामध्ये गट्स आहेत पुढच्या 6 महिन्यात नवीन जॉब हे करण्याचा. त्याच्यामुळे स्टॉप नका करू. इमर्जन्सी फंड तुमचे डे टू डे एक्सपेन्सेस करणार आहे पुढच्या 6 महिन्याचा. ब्रेक किती असतो? हार्डली 3 महिने, 2 महिने, जास्तीत जास्त 6 महिने. इमर्जन्सी फंड आपण त्याच्यासाठीच क्रिएट केलंय ना. बरोबर. SIP एकदा सुरुवात केली ना, डिसिप्लिन कशाला आहे? डिसिप्लिन लावूनच घेतलाय आपण, त्याच्यामुळे हे बंद होतच नाही. गोल नसेल ना,
मग सगळ्यात पहिले माझा जॉब गेलाय प्रशांत, आपण SIP स्टॉप करू. हा, ते होतच नाही. बरोबर. तर सर आता मग फक्त शेवटचं आम्हाला सांगा की SIP सुरू केली पाहिजे का तरुणांनी? करायलाच हवी. हम्म, SIP ही सुरुवात करायलाच हवी आणि SIP ने तुमचे सर्व स्वप्न साध्य होऊ शकतात. बरोबर. आता तुमची सर्व स्वप्न, मी जे म्हटलं ना, रँडमली कोणाकोणाची काय काय इतक्या वर्षाच्या अनुभव सांगतो. वेल्थ क्रिएशनचा गोल असतो, रिटायरमेंटचा कॉर्पसचा गोल असतो, स्वतःचं घर, मुलांची शिक्षण, मुलांची लग्न, याच्याशिवाय ह्याच्या पलीकडे कुठला गोल मला कोणी सांगितलेला नाहीये. आणि हे सर्व गोल सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंटद्वारे आपण साध्य करू शकतो. बरोबर. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंटद्वारे करू शकतो. मी जे पहिलेच सांगितलं होतं, इन्फ्लेशनला बीट करणारी इन्व्हेस्टमेंट कुठली आहे, तर SIP आहे. SIP ने हे सर्व गोल आपण साध्य करू शकतो. हम्म, त्याच्यामुळे तरुणांनी सुरुवात करायलाच हवी. फक्त SIP ही गोल बेस असायला हवी, ही हम्म, स्टेप अप असायला हवी. म्युच्युअल फंड सही आहे म्हटलं जातं, हम्म, म्युच्युअल फंड सही आहे, डेफिनेटली सही आहे. पण तुमच्या गोल्सला, आता तुमच्या गोल्सना मदत कोण करतं? आमच्यासारखी लोक करतात. हम्म, तुमचा गोल्स क्रिएट करून देणं आमचं काम, तुमचा गोलला टाइम फ्रेम मध्ये करून देणं, ते कम्प्लीट करून घेणं, हे आम्ही बघतो. बरोबर. त्याच्यामुळे गोल बेस SIP सुरुवात करायलाच हवी. ओके. तर आज आपल्यासोबत होते महाजन सर. सरांनी अतिशय मुद्देसूदपणे SIP बद्दल माहिती सांगितली. SIP कधी सुरू केली पाहिजे, किती वर्षासाठी सुरू केली पाहिजे, मार्केट पडलं तर SIP थांबवली पाहिजे की ती तशीच ठेवली पाहिजे, SIP किती किती म्हणजे SIP स्टेप बाय स्टेप आपण वाढवत गेलं पाहिजे का, ती जर वाढवली तर त्यामध्ये आपले काय फायदे असणार आहेत, तरुणांनी SIP का सुरू केली पाहिजे आणि SIPचा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीनं उपयोग होतोय आणि खरोखर SIP आपल्याला करोडपती बनवू शकते, पण काही नियम आणि अटी त्यासाठी लागू आहेत. थोडक्यात जर आपल्याकडे सातत्य असेल तर आपण SIP नक्की सुरू केली पाहिजे आणि आपल्याकडे गोल असेल तर SIP आपल्याला कधीही फायद्याची ठरते. हे सगळं इत्थंभूत माहिती आज आपल्याला महाजन सरांनी सांगितली आहे. सर धन्यवाद, तुम्ही इतक्या डिटेलमध्ये आमच्या सगळ्या प्रेक्षकांना SIP बद्दल माहिती सांगितली. कारण अनेकदा SIP म्हटलं की लोकांच्या अंगावर काटा येतो की बाबा मार्केट आहे, मार्केट कधीही पडतं, मग SIPचं काय, SIP लगेच थांबवावी लागेल. पण हा जो गैरसमज तुमचा जो आहे, शब्द होता ना, तुमच्याकडे सातत्य असेल, हा सातत्य निर्माण करण्यासाठीच आपल्याला SIP करायची, बरोबर. त्याच्यासाठीच SIP करायची. येस. डिसिप्लिन, सातत्य, टाइम या गोष्टींनी SIP केली हम्म. तर आपला जो गोल आहे तो साध्य होतोच. येस. तर सरांनी थोडक्यात SIP बद्दल सगळीच माहिती सांगितली आहे. सर धन्यवाद, तुम्ही आजच्या या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना SIP बद्दल खूप छान प्रकारे माहिती दिली. यापुढे सुद्धा आपण दुसऱ्या पॉडकास्टमध्ये भेटत राहू. नक्की. तर अर्थकट्ट्याच्या आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबूयात, पण दुसऱ्या पॉडकास्टमध्ये आपण नक्की भेटणार आहोत.